नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी महाराष्ट्र शासनाकडून जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते, या स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्रजी या विषयाची लेक्चर सिरीज पाहतोय. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पार्ट ऑफ स्पीच याच युनिटमधील पुढचे सब युनिट म्हणजेच ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब काय असतात हे पाहायचे. आता याच्या आधी आपण नाउन, प्रोनाउन, कंजंक्शन असेल, इंटरजेक्शन असेल या गोष्टींवरती आपण अभ्यास केला. मग आपल्याला आज ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे पाहायचे. आता ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब हा इंग्लिश मधील किंवा पार्ट ऑफ स्पीच हा इंग्लिश ग्रामर मधील महत्त्वाचा भाग. मग इयत्ता 5वी साठी देखील यावर प्रश्न विचारले जातात आणि इयत्ता 8वी साठी देखील यावर प्रश्न विचारले जातात. मग मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब काय असते हे शिकायचे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या इंग्रजी या विषयातील पार्ट ऑफ स्पीच या युनिटमधील सब युनिट म्हणजेच ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब. मित्रांनो, त्याआधी डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा 2024. MST 2024 ही परीक्षा इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतचे विद्यार्थी देऊ शकतात. इयत्ता 4थीचे विद्यार्थी देखील गट अ मधून ही परीक्षा देऊ शकतात. मित्रांनो, MST स्कॉलरशिप परीक्षा 2024 ही 24 लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा डबल ओ अकॅडमी आता महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. मग या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये इयत्ता 5वी किंवा इयत्ता 4थी ते इयत्ता 7वी पर्यंतचे विद्यार्थी गट अ मधून ही परीक्षा देऊ शकतात, तर इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी पर्यंतचे विद्यार्थी गट ब मधून ही परीक्षा देऊ शकतात. मित्रांनो, येत्या 7 जानेवारी 2024 रोजी ही परीक्षा होणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचे तर सकाळी ऑनलाईन 10 वाजता तुम्ही हा पेपर देऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या लिंक वरती काय करायचे, क्लिक करायचे. मग मित्रांनो, तुम्ही या लिंक वरती क्लिक केलं तर तुमच्या समोर जी प्रश्नपत्रिका येणार आहे ती प्रश्नपत्रिका तुम्ही घर बसल्या सोडवून देखील किंवा घर बसल्या देऊ शकता आणि ही 24 लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा जिंकू शकता. मग मित्रांनो, ह्या स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत, यासाठीची निवड प्रक्रिया काय असेल किंवा या परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवरती मिळून जाईल. मग या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की भेट द्या आणि तुम्हाला या परीक्षेच्या माहितीचे संपूर्ण व्हिडिओ या चॅनेलवर मिळतील. मग मित्रांनो, आजच्या लेक्चर मधला आपला पहिला पार्ट म्हणजे ॲडजेक्टिव्ह्ज. सो व्हॉट डू यू मीन बाय ॲडजेक्टिव्ह्ज? पार्ट ऑफ स्पीच शिकत असताना आपण नाउन पाहिले, प्रोनाउन पाहिले, कंजंक्शन, इंटरजेक्शन पाहिले. आजचा आपला पॉइंट म्हणजे ॲडजेक्टिव्ह्ज अँड ॲडवर्ब्स. या पार्ट ऑफ स्पीच मध्ये म्हणजे वाक्यात किंवा आपलं जे सेंटेन्स दिले या वाक्यांमध्ये काही शब्द असतात. काहींना नाउन म्हटलं जातं, काहींना प्रोनाउन म्हटलं जातं, काही ॲडजेक्टिव्ह्ज असतात तर काही ॲडवर्ब्स असतात. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. ठीक आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. म्हणजे एखाद्या नामाला दुसऱ्या विशेष नामाने, ठीक आहे, किंवा एखाद्या नामाला दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी कंपेअर केलं जातं त्याला आपण काय म्हणत असतो? विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. सो आता ॲडजेक्टिव्ह यावरती आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय विचारलंय? सिलेक्ट द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह्ज. दिलेल्या अल्टरनेटिव्ह्ज मधून आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण फाइंड आउट करायचे. सो बघा, डेंजरसली, डेंजर, डेंजरस अँड डेंजरफुल. आता या दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी आपला ॲडजेक्टिव्ह कुठला असणार आहे? मग या 4ही ऑप्शन मध्ये आपल्याला एक नाउन दिलाय. तो नाउन कोणता?
तर डेंजर. आता या डेंजर नाउन पासून ऍडजेक्टिव्ह कोणता तयार होतो? तर डेंजर या नाउन साठी ऍडजेक्टिव्ह असतो डेंजरस. काय ऍडजेक्टिव्ह असतो? डेंजरस. सो कोणता ऑप्शन करेक्ट येईल आपला? ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. सो ऍडजेक्टिव्ह काय आहे यातला? डेंजरस. नाव नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. काय सांगितलंय? चूज 2 करेक्ट ऍडजेक्टिव्हज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला दिलेल्या या 4 ऑप्शन्स मधून 2 ऍडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचे. मग मित्रांनो, इयत्ता 8वी साठी जर तुम्ही ही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तर इयत्ता 8वी साठी घेतली जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला 20% प्रश्न हे असे विचारले जातात ज्यामध्ये तुम्हाला 2 पर्याय योग्य पर्याय म्हणून निवडायचे असतात. आता या 20% प्रश्नांमधीलच हा एक प्रश्न. सो चूज 2 करेक्ट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. शेप, एक्सपेन्सिव्ह, ब्युटी अँड युनिक. आता या 4ही वर्ड मध्ये ऍडजेक्टिव्ह कोणता आहे? बघा, दिलेल्या 4 वर्ड मध्ये शेप अँड ब्युटी हे 2 काय आहेत? तर नाउन. मग राहिलं काय? एक्सपेन्सिव्ह, एक्सपेन्सिव्ह अँड युनिक हे 2 काय आहेत? ऍडजेक्टिव्ह. बघा, चूज 2 करेक्ट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. सो शेप अँड ब्युटी हे काय आहे? नाउन. आणि एक्सपेन्सिव्ह अँड युनिक हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह. सो ऑप्शन नंबर 2 and option number 4 is our correct answer. Now question number 3. बघा काय सांगितलंय? How many adjectives are there in the following sentence? दिलेल्या सेंटेन्स मध्ये किती ऍडजेक्टिव्हज दिलेत हे आपल्याला सांगायचे. बघा, you have to face chilling cold, biting winds and deadly snowstorms as you climb the Everest. म्हणजे जर तुम्ही एव्हरेस्ट वरती चढत असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात? चिलिंग कोल्ड, बाइटिंग वाइंड्स अँड डेडली स्नोस्ट्रॉम. सो कोल्ड, वाइंड्स अँड स्नोस्ट्रॉम साठी इथे काय केलेत? काही ऍडजेक्टिव्हज यूज केलेत. ते कोणते? तर चिलिंग, बाइटिंग अँड डेडली. सो हे 3 काय झाले आपले? ऍडजेक्टिव्हज. सो हाऊ मेनी ऍडजेक्टिव्हज आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स? 3 adjectives are there in the following sentence. So option number 2 is our correct answer. Now question number 4. बघा काय विचारलंय? Choose a comparative degree for few. Few साठी आपल्याला काय करायचे? comparative degree यूज करायची आहे. ऑप्शन्स काय दिलेत? fewer, fewly, fewster or more few. मग फ्युअर याला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कसं लिहित असतो? तर फ्युअर. सो ऑप्शन नंबर 1 इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 5. अगेन, हाऊ मेनी ऍडजेक्टिव्हज आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स? दिलेल्या सेंटेन्स मध्ये किती ऍडजेक्टिव्हज आहेत हे आपल्याला सांगायचे. सो बघा, round pearls are more expensive. Round pearls are more expensive than those which have an irregular shape. So round, irregular and expensive. Round, irregular and expensive हे काय झाले? 3 adjectives. So how many adjectives are there in the following sentence? 3 adjectives are there in the following sentence. So option number 3 is our correct answer. Now question number 6. So choose the correct alternative to complete the sentence. काय दिलंय? My dash dash brother always takes me for
swimming. Old, oldest, elder or shorter? So my elder brother always takes me for swimming. मग कोणतं ऑप्शन करेक्ट येणार आहे? ऑप्शन नंबर 3 is our correct answer. Now question number 7. काय दिलंय? Choose the correct spelling of the adjective. म्हणजे ऍडजेक्टिव्ह आपल्याला दिलाय पण त्यासाठीचं करेक्ट स्पेलिंग चूज करायचंय. मग दिलेला ऍडजेक्टिव्ह काय दिले? डिलिशियस, 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 डेलिशियस. सो दिलेल्या ऑप्शन मध्ये करेक्ट स्पेलिंग असलेला ऍडजेक्टिव्ह कोणता आहे आपला? डिलिशियस. ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 8. Choose 2 comparative degrees of the adjective bad. Bad या वर्ड साठी आपल्याला काय करायचे? 2 कंपॅरेटिव्ह डिग्री चूज करायचे. सो बॅड. अगेन आपल्याला काय सांगितले? चूज 2 कंपॅरेटिव्ह डिग्रीज. म्हणजे आता आपले ऑप्शन्स किती बरोबर येणार आहेत? 2 ऑप्शन्स काय असतील आपले? करेक्ट ऑप्शन्स. सो चूज 2 कंपॅरेटिव्ह डिग्रीज ऑफ द वर्ड और ऍडजेक्टिव्ह बॅड. बघा बॅड या ऍडजेक्टिव्ह साठी 2 कंपॅरेटिव्ह डिग्री कुठल्या असणार आहेत? बॅडर, वर्स, बॅडेस्ट और वर्स्ट. सो कोणते असणार आहेत? वर्स अँड वर्स्ट. वर्स अँड वर्स्ट. सो ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4 इज अवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. So these are the 2 comparative degrees of the adjective bad. कोणते आहेत? Worse and worst. So option number 2 and 3 is our correct answer. Now question number 9. Choose the correct comparative degree from the following. Most healthy, more faithful, more short, most hot. आता या दिलेल्या सेंटेन्स मध्ये हेल्दी, फेथफुल, शॉर्ट किंवा हॉट या सगळ्या ऍडजेक्टिव्हच्या पुढे एक वर्ड यूज केलाय. कोणता? मोस्ट और मोर. मग आपण कोणत्या वर्ड समोर मोस्ट किंवा मोर हे वर्ड यूज करू शकतो? यासाठीचा करेक्ट वर्ड काय आहे? मोर फेथफुल. ठीक आहे. सो दिलेल्या कंपॅरेटिव्ह डिग्री मधली करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री कोणती आहे? मोर फेथफुल. सो ऑप्शन नंबर 2 इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 10. बघा फाइंड द ऑड मॅन आउट. दिलेल्या 4 पर्यायांपैकी 3 पर्याय हे कोणत्या तरी बाबतीत समान असणार आहेत पण एक पर्याय कसा असणार आहे? या 3 पेक्षा वेगळा. सो फाइंड ऑड मॅन आउट यामध्ये काय सांगितलंय आपल्याला? मेनली, वाइसली, क्विकली अँड डेडली. ठीक आहे. काय दिलंय? मेनली, वाइसली, डेडली अँड क्विकली. आता या दिलेल्या वर्ड्स मध्ये आपण जर या 3 वर्ड्सला पाहिलं, मेनली, वाइसली अँड क्विकली. ठीक आहे. तर या 3 वर्ड्स मध्ये हा ऑप्शन नंबर 3 हा काय आहे? ऍडजेक्टिव्ह. सो डेडली हा कसा झाला? या इतर 3 वर्ड्स पेक्षा डिफरंट वर्ड. सो ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 11. पिक आउट एन ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्स मधून आपल्याला ऍडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचे. सो सेंटेन्स काय दिलाय? डॉक्टर अब्दुल कलाम वॉज द फर्स्ट चाइल्ड फ्रॉम रामेश्वरम टू फ्लाय. ठीक आहे. काय दिलंय? डॉक्टर अब्दुल कलाम वॉज द फर्स्ट चाइल्ड फ्रॉम द रामेश्वरम टू फ्लाय. या सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह कुठे दिले? बघा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वॉज फर्स्ट. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वॉज द चाइल्ड फ्रॉम द रामेश्वरम टू फ्लाय असंही सेंटेन्स होऊ शकत होतं पण हे काय किंवा काय सांगितलंय आता आपल्याला? ते कसे होते? फर्स्ट चाइल्ड हु फ्लाय. सो ऑप्शन नंबर
4 इज अवर करेक्ट आन्सर. दिलेल्या सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह कोणता दिलाय? फर्स्ट. नाउ क्वेश्चन नंबर 12. So, where will you put the adjective eligible in the following sentence? दिलेल्या सेंटेन्स मध्ये इलिजिबल हे ऍडजेक्टिव्ह तुम्ही कुठे पुट कराल? काय दिले बघा सेंटेन्स? आय डोंट थिंक आय एम फॉर द पोस्ट. आता या दिलेल्या सेंटेन्स मध्ये आपण इलिजिबल हा वर्ड कुठे पुट करू शकतो? सो आय डोंट थिंक I am eligible for the post. म्हणजेच एलिजिबल वर्ड आपण कुठे पुट करतोय? आफ्टर एम और बिफोर फॉर. ठीक आहे, आफ्टर एम और बिफोर फॉर या दोन पर्यायांमध्ये आपल्याला दिलेला ऑप्शन कोणता आहे? बिफोर फॉर. So option number 3 is our correct answer. Now question number 13. काय विचारलंय? Identify the adjectives from the given words. Choose two correct alternatives. आपल्याला काय करायचंय? दिलेल्या वर्ड्स मधून ऍडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचा आहे आणि यासाठी आपल्याला दोन करेक्ट ऑप्शन्स चूज करायचे. सो बघा, स्मॉल, होपफुल, बाय अँड कुक. मग दिलेल्या ऑप्शन मध्ये करेक्ट ऍडजेक्टिव्ह कोणते आहेत? सो स्मॉल अँड होपफुल हे काय झाले आपले करेक्ट ऍडजेक्टिव्ह. स्मॉल अँड होपफुल. नाउ क्वेश्चन नंबर और नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज ॲडवर्ब. पार्ट ऑफ स्पीच आपण पाहतो. याच्यामध्ये आता आपण काय पाहिलं? ॲडजेक्टिव्ह काय असतात आणि यावरती आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता आपल्याला काय पाहिजे? ॲडवर्ब्स. मग ॲडवर्ब्स म्हणजे काय असतं? क्रिया विशेषण. म्हणजे एखाद्या घडणाऱ्या क्रियेसाठी तुम्ही एखादा विशेष शब्द यूज करता, त्याला काय म्हणतात? क्रिया विशेषण किंवा त्या क्रियेला दिलेलं विशेषण. म्हणजे सपोज रन स्लोली और रन फास्टली किंवा रन फास्ट. मग फास्ट अँड स्लो हे काय झालं? ॲडवर्ब. आता आपण ॲडवर्ब याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे बघूया. सो क्वेश्चन नंबर 1. फाइंड the number of adverbs from the following sentence. दिलेल्या सेंटेन्स मधून आपल्याला काय करायचे? किती ॲडवर्ब्स दिलेत हे फाइंड आउट करायचे. सो सेंटेन्स काय दिलाय? स्लोली, केअरफुली अँड करेजियसली मनसुख पुल्ड हिम्मत आउट ऑफ द डेंजरस एरिया. ठीक आहे, सो मनसुख पुल्ड हिम्मत आउट ऑफ द डेंजरस एरिया याच्यामध्ये क्रिया कोणती झाली आहे? पुल्ड. ठीक आहे, सो काय केलंय? पुल्ड केलंय, पण कशा प्रकारे केलंय? स्लोली, केअरफुली अँड करेजियसली. सो दिलेल्या सेंटेन्स मध्ये ॲडवर्ब्स कोणते कोणते आहेत? फर्स्ट वन इज स्लोली, देन सेकंड वन इज केअरफुली अँड थर्ड वन इज करेजियसली. ठीक आहे, स्लोली, केअरफुली अँड करेजियसली. सो ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट ऑप्शन. दिलेल्या सेंटेन्स मध्ये किती ॲडवर्ब्स दिलेत आपल्याला? 3. सो ऑप्शन नंबर 3 काय झाला आपला? करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 2. चूज द ॲडवर्ब फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्स मधून आपल्याला काय करायचंय? ॲडवर्ब फाइंड आउट करायचे. सेंटेन्स काय दिलंय? हर्क्यूल सॉ द लायन अँड अटॅक्ड हिम फास्ट. सो अटॅक्ड हिम आणि सॉ हे काय झाले? वर्ब्स. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? ॲडवर्ब.
सो अटॅक या वर्ब साठी कोणतं ॲडवर्ब यूज केलंय? फास्ट. सो करेक्ट आन्सर काय असेल आपलं? फास्ट. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 3. So, fill in the blanks with two correct forms of adverbs in the following sentence. Again, दोन करेक्ट ऑप्शन असलेला क्वेश्चन आपल्याला लिहायचा आहे किंवा आपले दोन करेक्ट ऑप्शन निवडून आपल्याला आपले आन्सर लिहायचे. सो क्वेश्चन काय दिलाय? द फार्मर गॉट अप डॅश डॅश अँड पुश्ड हिज कार्ट व्हेरी डॅश डॅश. सो आता आपल्याला काय करायचं? जे ब्लँक स्पेस दिलेत या ब्लँक स्पेस मध्ये या ब्रॅकेट मध्ये दिलेल्या वर्बला ॲज अ ॲडवर्ब आपल्याला लिहायचे. सो बघा काय दिलंय? अ फार्मर गॉट अप करेज. सो करेज साठी ॲडवर्ब कोणतं येणार आहे? करेजियसली. सो फर्स्ट ॲडवर्ब काय असेल? करेजियसली. अँड देन pulled his cart very fast. फास्ट चेंज होणार आहे का? फास्टली लिहू शकतो का आपण? नाही. याऐवजी काय येणार आहे? फास्ट. म्हणजे हा वर्ड ॲज इट इज राहणार. सो अ फार्मर गॉट अप करेजियसली अँड पुश्ड हिज कार्ट व्हेरी फास्ट. हे काय झालं आपलं करेक्ट सेंटेन्स. सो ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 4 हे काय आले आपले बरोबर उत्तर. आता बघा क्वेश्चन नंबर 4. Where will you put the adverb suddenly in the following sentence? दिलेल्या सेंटेन्स मध्ये सडनली हे ॲडवर्ब तुम्ही कुठे पुट कराल? ऑप्शन किंवा सेंटेन्स काय दिलंय? मुल्लाज वाईफ वॉज टेकन इल लेट ॲट नाईट. सो मुल्लाज वाईफ वॉज सडनली टेकन इल. म्हणजे आफ्टर वॉज आपण काय करू शकतो? सडनली हा ॲडवर्ब यूज करू शकतो. ठीक आहे. सो मुल्लाज वाईफ वॉज सडनली टेकन इल ॲट लेट ॲट नाईट. सो आपण सडनली हा वर्ड कधी यूज करतोय? आफ्टर वॉज. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे काय झालं आपलं करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 5. फाइंड द ॲडवर्ब फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्स मध्ये आपल्याला ॲडवर्ब्स कोणकोणते दिलेत हे फाइंड आउट करायचे. सो सेंटेन्स काय दिलाय? बट सरप्राइजिंगली द एल्डरली पॉर्टर रिकॉग्नाइज्ड द ब्रेव किंग इमिजिएटली. ठीक आहे. मग या दिलेल्या सेंटेन्स मध्ये सरप्राइजिंगली, एल्डरली आणि इमिजिएटली हे तीन काय वाटतायत? ॲडवर्ब्स. पण एल्डरली हा ॲडवर्ब आहे का? नाही. सो कोणकोणते वर्ड्स राहिले? फर्स्ट वन इज सरप्राइजिंग अँड सेकंड वन इज इमिजिएटली. सो आपला कोणता ऑप्शन करेक्ट येईल? ऑप्शन नंबर 1 सरप्राइजिंगली एल्डरली, ऑप्शन नंबर 2 एल्डरली इमिजिएटली, ऑप्शन नंबर 3 सरप्राइजिंगली इमिजिएटली. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येतोय आपला? ऑप्शन नंबर 3. कारण दिलेल्या सेंटेन्स मध्ये ॲडवर्ब्स कोणकोणते दिलेत? सरप्राइजिंगली अँड इमिजिएटली. नाउ क्वेश्चन नंबर 6. बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन ॲडवर्ब. दिलेल्या 4 वर्ड्स मध्ये ॲडवर्ब कोणता आहे? काय दिले आपल्याला? अँग्रीली, अँग्री, अँगरमेंट अँड अँगर. मग या दिलेल्या 4 वर्ड्स मध्ये आपण अँगर किंवा अँग्री या नाउनसाठी कोणता ॲडवर्ब यूज करू शकतो? तर अँग्रीली. सो ऑप्शन नंबर 1
is our correct answer. Now question number 7. Which of the following is not an adverb? दिलेल्या सेंटेन्स मधला ॲडवर्ब नसलेला वर्ड आपल्याला सांगायचा आहे किंवा दिलेल्या ऑप्शन्स मधला. ऑप्शन्स काय दिलेत? नाईसली, लवली, केअरफुली अँड स्लोली. मग या दिलेल्या 4 ऑप्शन मध्ये जो ॲडवर्ब नसेल असा शब्द कोणता आहे? तर लवली. सो ऑप्शन नंबर 2 इज अवर करेक्ट answer. Now question number 8. Choose the pair which is not correct. आपल्याला काय करायचे? इनकरेक्ट पेअर चूज करायची आहे. सो फास्ट, फास्टली, ब्युटिफुल, ब्युटिफुली, स्लो, स्लोली, केअर, केअरफुली. मग दिलेल्या सेंटेन्स मध्ये इनकरेक्ट पेअर कोणती आहे किंवा दिलेल्या या पेअर्स मध्ये फास्ट, फास्टली ही पेअर कशी आहे? इनकरेक्ट. फास्ट या नाउन साठी आपण फास्टली किंवा या ॲडवर्ब साठी आपण फास्टली हे ॲडवर्ब यूज करतो का? नाही. सो हे काय झालं? आपला इनकरेक्ट पेअर. नाउ क्वेश्चन नंबर 9. Complete the following sentence with the correct adverb. दिलेल्या सेंटेन्सला आपल्याला करेक्ट ॲडवर्बचा यूज करून कंप्लीट करायचे. सो वी मस्ट स्पीक और वी मस्ट ऑलवेज स्पीक ट्रूथ लाऊडली, रफली और सॉफ्टली. सो लाऊडली अँड रफली हे काय झाले? आन्सर्स कॅन्सल. कारण आपण ओरडून बोलायला हवं का किंवा रूडली बोलायला हवं का? नो. सो ऑप्शन 2 अँड ऑप्शन 3 काय झाला? कॅन्सल. नाव वी मस्ट ऑलवेज स्पीक ट्रूथ. ठीक आहे. बट ट्रूथ हा ॲडवर्ब होतोय का? नो. सो वी मस्ट ऑलवेज स्पीक सॉफ्टली हे काय झालं? आपलं करेक्ट आन्सर. सो सॉफ्टली हे काय झालं? ॲडवर्ब. नाव क्वेश्चन नंबर 10. Choose the correct adverbs from the sentence. Choose 2 options. Again आपल्याला काय करायचे? 2 ऑप्शन्स चूज करायचे. काय सांगितलंय? The race began soon and the hare ran fast. So again fast हे ॲडवर्ब आपण लिहू शकतो. and नेक्स्ट ॲडवर्ब कोणता आहे? soon. So 2 ॲडवर्ब कोणते भेटले आपल्याला? soon and second one is fast. So the race began soon and the hare ran fast. या सेंटेन्स मध्ये 2 ॲडवर्ब्स कोणते आहेत? soon and fast. So option number 2 and option number 3 is our correct answer. Now question number 11. So how many adverbs are there in the sentence given below? दिलेल्या सेंटेन्स मध्ये किती ॲडवर्ब्स दिलेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे. सेंटेन्स काय दिले? द एक्सप्रेशन टू लिव्ह और नॉट टू लिव्ह रिअली इम्प्लाइज दॅट बोथ ओपिनियन्स आर इक्वली बॅड. ठीक आहे. सो इक्वली अँड रिअली हे काय झाले? आपले 2 ॲडवर्ब्स. सो कोणता ऑप्शन करेक्ट आला? ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 12. सो चूज द इनकरेक्ट पेअर. अगेन आपल्याला काय करायचे? दिलेल्या पेअर्स मधून इनकरेक्ट पेअर चूज करायची. सो फाइन, फाइनली, गुड, वेल, इनफ, इनफली अँड क्वाइट, क्वाइटली. या दिलेल्या 4ही पेअर्स मध्ये इनफ, इनफली हे काय झालं? रॉंग पेअर और इनकरेक्ट पेअर. सो ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 13. बघा काय दिलंय? In which of the following sentences the word near used as an adverb?
दिलेल्या सेंटेन्स मध्ये नियर हा वर्ड कोणत्या सेंटेन्स मध्ये ॲज अ ॲडवर्ब यूज केलाय? सेंटेन्स बघा, माय बर्थडे इज व्हेरी नियर गणेश चतुर्थी. हिज स्कूल इज व्हेरी नियर. माय एक्झाम आर ड्रॉइंग नियर अँड हर प्रॉब्लेम विल बी सॉल्व इन द नियर फ्युचर. दिलेल्या सेंटेन्स मध्ये ॲज अ ॲडवर्ब म्हणून यूज केलेला वर्ड नियर कोणत्या सेंटेन्स मध्ये दिलाय? ऑप्शन नंबर 3, माय एक्झाम्स आर ड्रॉइंग नियर. मित्रांनो, महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर येत्या 2024 मध्ये म्हणजे 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी आपली 5वी व 8वीची स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे. मग आता राहिलेल्या दिवसात या परीक्षांची तयारी करायची असेल तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करत आहे. मग मित्रांनो, ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच काय आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.